थेट छत्रपतींचा वारसा, राजघराण्यातील ज्येष्ठ व्यक्ती ज्यांच्याबद्दल जनमानसात आदर आहे, ज्यांचं व्यक्तिमत्व सर्वसामान्य आहे आणि ज्यांची कोणतीही नकारात्मक प्रतिमा नाही, असे खासदार म्हणजे शाहू महाराज छत्रपती। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून ते काँग्रेसच्या पंजा या चिन्हावरती 1,54,000च्या मताधिक्याने निवडून आलेत। शाहू महाराज आता खासदार असले तरीही राजघराणं म्हणून त्यांच्याबद्दल महाराष्ट्रातील प्रत्येकालाच कुतूहल आणि आदर आहे। तर याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीच्या ओळख नव्या खासदारांची या विशेष सिरीजमध्ये आपण आज शाहू महाराज छत्रपती यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत। शाहू महाराज हे सध्याच्या छत्रपती घराण्याचे वंशज आहेत। ते नागपूरच्या भोसले घराण्यातून दत्तक आलेत। खरं तर निवडणुकीच्या दरम्यान संजय मंडलिक यांनी याच मुद्द्यावरती बोट ठेवल्यानं त्यांचं दत्तक प्रकरण हे बरंच गाजलं होतं। पण हा मुद्दा गाजण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती। 1970च्या दरम्यान सुद्धा शाहू महाराजांना दत्तक घेतल्यानंतर सुद्धा कोल्हापुरात हा मुद्दा बराच गाजला होता। शाहू महाराजांना दत्तक म्हणून घ्यायला करवीरकरांचा विरोध होता आणि त्यासाठी अनेक आंदोलनं सुद्धा झाल्याचं सांगण्यात येतं। पुढे शहाजी महाराजांच्या निधनानंतर 1984ला सध्याचे शाहू महाराज छत्रपती हे गादीवर आले। दत्तक प्रकरणावरून झालेला वाद आणि विरोध यामुळे ते मात्र फारसे सार्वजनिक जीवनात सक्रिय नव्हते। मात्र महाराज गादीवर आल्यानंतर त्यांनी पुढे नेलेल्या विचारांच्या वारशामुळे कोल्हापूरकरांनी त्यांना स्वीकारलं। करवीर संस्थानाच्या समाजकार्याचा आणि विचारांचा वारसा आत्मीयतेने जोपासण्याबरोबरच तो पुढच्या पिढीपर्यंत समर्थपणे पोहोचवण्याचं काम सुद्धा शाहू महाराजांनी केलं। शाहू महाराज छत्रपती हे राजकारणात आतापर्यंत सक्रिय नव्हते असं सुद्धा बिलकुल नाहीये। तर 1990 मध्ये ते पहिल्यांदा राजकीय मैदानात सुद्धा दिसून आले होते। तेव्हा करवीर या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय खानविलकर होते आणि त्यांच्या विरोधात SR पाटील हे अपक्ष म्हणून उभे राहिले होते। त्यावेळेस शाहू महाराज छत्रपती यांनी जाहीरपणे SR पाटील यांचा प्रचार केला होता। इतकंच नाही तर 1995ला युती सरकारच्या काळात सुद्धा मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना शाहू महाराज छत्रपती यांच्यासह कोल्हापुरातील अनेक मोठ्या घराण्यांची शिवसेनेसोबत जवळीक निर्माण झाली होती। 1998 साली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत सुद्धा ते शिवसेनेच्या व्यासपीठावरही दिसून आले होते। तर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याशी सुद्धा शाहू महाराज छत्रपती यांचे घनिष्ठ संबंध आहेत। यातूनच 1999ला राष्ट्रवादीकडून शाहू महाराज छत्रपती यांनी निवडणूक लढवावी असा सुद्धा आग्रह धरण्यात आला होता। मात्र त्यावेळी त्यांनी निवडणुकीच्या राजकारणात येण्यास स्पष्टपणे नकार दिला होता। शाहू महाराज यांनी मात्र आपल्या मुलांना या राजकारणापासून कधीही अंतर ठेवून दिलं नव्हतं। 2004 मध्ये शाहू महाराज यांचे पुत्र मालोजीराजे छत्रपती यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती आणि त्यात ते विजयी सुद्धा झाले होते। तर शाहू महाराज यांचे दुसरे पुत्र असणारे संभाजीराजे छत्रपती हे सुद्धा राज्यसभेचे नामनिर्देशित खासदार होते। पण शाहू महाराज छत्रपती हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले नव्हते। आता मात्र 2024 मध्ये वयाच्या 76व्या वर्षी त्यांनी निवडणूक लढवत राजकारणात सक्रिय प्रवेश केलाय। महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी त्यांना एकत्रित पाठिंबा दिला। वंचित बहुजन आघाडी आणि इतर पक्षही शाहू महाराज यांच्या मागे उभे राहिलेत। काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या सतेज यंत्रणेनं शाहू महाराजांचा या निवडणुकीतील विजय सुद्धा सोपा केला। आता ते तब्बल 1,54,000च्या मताधिक्याने निवडून आलेत। आता शाहू महाराज यांच्या संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर शाहू महाराजांच्या नावे स्थावर आणि जंगम अशी 297 कोटींची संपत्ती आहे। तर त्यांच्या पत्नी याज्ञसेनी राजे छत्रपती यांच्या नावानं 41 कोटी रुपयांची संपत्ती आहे आणि त्यांच्या नावे असलेल्या जमिनीची किंमत 122 कोटी रुपये असून त्यांच्या वाहनांची किंमत ही 6 कोटी इतकी आहे। तर मंडळी, यांसारख्याच विषयांबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी।